हे काय साधं सुद्धा घर नाही, कारण हे घर बांधले फक्त 3 लोकांनी, ते पण फक्त 15 दिवसात. सकाळच्या 5:05 वाजता आम्ही आलतो कॉलेजवर आणि निघाले 1 तास लेट झाला, त्याचा काय विषय सोडा. आणि जरा पुढे आलो नाही तर या मेंबरनं मान टाकली. पण एसके ला सुट्टी नाही. एसके मग निसर्गरम्य वातावरणात येऊन बनवून आणलेल्या पोह्याचा डबा काढला आणि मग पोहे पण खाऊन घेतले. आणि मग चालू झाली रायवलरी, गावांच्या नावाच्या भेंड्या. चला आता पाणी घालायचं यांनी, यांच्यावर एक भेंडी चढले. दिवसच माझा इज्जतीनं आता फायनली पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनवर. आता या घराचा तुम्हाला विषय सांगायचा झाला तर ही घर बांधले 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजीनं. ज्या बांधकामासाठी एकही वीट वापरलेले नाही, फक्त आणि फक्त कॉन्क्रीट यूज केले. ही घर पूर्णपणे एका मशीननं बांधले आणि ह्याच्यासाठी फक्त 3 लोक लागतात. आणि फक्त 15 दिवसात ही घर स्लॅब सहित उभा केले. बाहेर आल्यावर बघतोय तर काय, आमचं जर पाडालेलं जांभूळ आणि मग फुकाटचं खायला म्हणलं की आम्ही कधी मागे राहतच नाही. सोडा, जांभूळ मात्र एकदम क्वालिटी होतं बरं का. आता जांभूळ पाडायचा ह्या भावाचा चान्स होता. भाऊनं झाड सोडलं आणि रस्त्यावर ईट फेकून आणली. सरांनी जाऊन खास सगळ्यांसाठी कोकम सरबत आणलं. मग सरबताचं 2 घोट मारून ड्रायव्हर दादानी गाडी लावली डायरेक्ट मालवण बीचच्या दिशेने. येऊन पोहोचलं डायरेक्ट मालवणच्या बीचवर. पोरं गेली पवायला समुद्र. आमचा वाघ काय येत नव्हता, त्यामुळे त्याला आता उचलून न्यायचा होता. तसं तर ट्रिप आमची 1च दिवसाची होती, पण त्याच्यामध्ये केलेला तो एन्जॉय, त्या क्रिएट केलेल्या मेमरी या आयुष्यभर लक्षात राहण्यासारख्या होत्या. त्यामुळे जर कधी अशा एखाद्या ट्रिपचं प्लॅनिंग झालं का नाही, अजिबात चुकवत जाऊ नका. कारण उद्या तुमच्याकडे भरपूर पैसा असेल, चांगली नोकरी असेल, पण कॉलेज लाईफ मधले दिवस नसतील, ही जीवाभावाचे मित्र नसतील. कारण जाणार हे सगळे दिवस, पण राहणार सगळ्या आठवणी. तर अशी आमची 1 दिवसाची ट्रिप तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या पेजला आत्ताच फॉलो करा.